या ठिकाणी शिवसेनेचे मिनिस्टर्स, राजनाथ सुरेश आंबेडकरचे आणि धर्मवर्धन हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। प्रश्न असा आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आपले केवळगाव समावेश झाल्यानंतर 2002 मध्ये जो डीपी त्यांनी प्रकाशित केला त्यामध्ये कचरा वाहतूक केंद्र या आरक्षण केवळमध्ये सर्व नंबर 66/1 मध्ये टाकले। यासाठी नागरिकांनी विरोध केला। आमचे या भागातले राजेंद्र निलेश तरस धर्मवर्धन यांनी आंदोलन केलं। बरेच त्या ठिकाणी मोठमोठे आश्वासन दिली की कचरा वाहतूक केंद्र होऊन देणार, पण महानगरपालिकेच्या काय अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता चुकीच्या पद्धतीने ते काम सुरू केलं। त्या ठिकाणी 750 फॅक्टची स्कीम आहे, पलीकडे आर्नोस फॅक्टरी आहे, आजूबाजूला मोठमोठ्या वसती आहे। ऑर्नोस फॅक्टरी मध्ये आम्ही मीटिंग घेतल्यानंतर ऑर्नोस फॅक्टरीने सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेले की जर हा कचरा वाहतूक केंद्र झाला तर त्या कचऱ्यामधून जे वायू निर्माण होतात त्याचा ऑर्नोस फॅक्टरीच्या ज्या ठिकाणी जी ऑर्नोस फॅक्टरी तिथं बॉम्बची पावडर तयार होईल, गोळ्याची पावडर। एक 10-12 वर्षापूर्वी देशपांडे सर त्या ठिकाणी प्रायव्हेटचे काही कामगार तिथं काम करतात, त्याचं मिश्रण करताना त्याच्या अगोदर एकाने तंबाखू खाऊन फक्त चुना मळला होता आणि त्या चुना झटकून ती पावडर मिक्स करताना त्या चुन्याचा इफेक्ट झाला नाही, मोठा स्फोट होऊन एक 15-20 कामगार तिथे निधन झालं आणि त्याचा परिणाम पूर्ण देवळा बाजारमध्ये ज्यांची सिमेंटचे पत्रे ते सिमेंटचे पत्रे सुद्धा करत। त्या ऑर्नोस फॅक्टरी सुद्धा पत्र गेलेले कॉर्पोरेशनला की या ठिकाणी अशा प्रकारचं कचरा वाहतूक केंद्र सुरू करू नका, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तो योग्य नाही। त्यासाठी आमचे त्या ठिकाणी काही जमीन मालक, आमचे सहकारी जे त्यांना समोर येता येत नाही काही तांत्रिक अडचणीमुळे, साहेबांना आम्ही देशपांडे सरांना भेटून सगळं प्रकरण त्यांच्याकडे दिलेले आणि हे होऊ नये म्हणून या भागातले आमचे राजकीय लोक पण मदत करतात, पण ऑर्नोस फॅक्टरीचा पण पत्राचा त्यांनी आव्हान केलाय आणि कॉर्पोरेशनचे काय अधिकारी कुलकर्णी नावाचे व्यक्ती कॉर्पोरेशनची निवडणुकीच्या येण्या अगोदर ते टेंडर त्यांना संपवून त्याच्यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा आम्हाला जाणवतोय। त्यामुळे आज आम्ही पत्रकारांना विनंती केली की या आपल्या माध्यमातून याला वाचा फोडावी आणि उद्या या प्रदूषण जर झालं तर पलीकडे ऑर्नोस फॅक्टरी लोकवसाहत त्याचा इफेक्ट देवळ बाजारपर्यंत होईल आणि आजाराचं प्रमाण या ठिकाणी वाढ। आता 2 दिवस झाले त्या ठिकाणी मी स्वतःच आजारी, ते त्या संध्याकाळी इतका वास येतो आणि इतकी जनावर तिथे फिरतात, काही मांसाचे तुकडे टेरेसवर पडलेले असतात। तर त्यामुळे सर आता मार्गदर्शन करतील, सरांनी सगळं कागदपत्र तयार केलेले त्या ठिकाणी सगळं पत्रकारांनी केवळ ग्रामस्थाच्या वतीने आपले स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषद सुरू करशील। धन्यवाद। माझं नाव डॉक्टर ॲडव्होकेट आशिष देशपांडे आहे। आम्ही उच्च न्यायालयामध्ये मान्य मेहरबान उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत आहोत। हा प्रसंग जवळजवळ 2009 नंतर ऍक्टिव्ह झाला, मध्ये तुमच्या परिश्रमांनी ॲजिटेशननी हा प्रश्न परत प्रलंबित झाला होता। ह्याच्यामध्ये 4-5 गोष्टी मुख्य आढळून येतात ज्या न्यायालयामध्ये जाण्यास भाग पाडतात। एक आहे की ह्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन ज्याला आम्ही म्हणतो ते झालेलं आहे। म्हणजे तुम्हाला माहिती असेल चाऊसी गावामध्ये SWT प्लांट हा सँक्शन झाला होता, तिकडे ह्याच कमिशनर साहेबांनी तो थांबवला आणि दुसरा विकल्प बघण्यास विचार करीत आहेत। तर त्याच्यापेक्षा ते तर गावामध्ये बराचसा बॅरन लँड आहे, इथे तर काहीच नाही, इथे पॉश एरिया झालेली आहे, डेन्सली पॉप्युलेटेड आहे, एज्युकेशन हब आहे, तर हाही तफावत आम्हाला दिसून आली। दुसरी गोष्ट, मिनिमम जागा जी लागते एका रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये तिथून SWT ठेवायला त्याचंही पालन केलं नाही। कुठल्याही परमिशन्स म्हणजे ती पोल्युशन खातं असो, एन्व्हायरमेंटल खातं असो, ह्याच्या कुठल्याही परमिशन्स पब्लिक केल्या नाहीत। डीपी प्लॅन हा एक सिक्रेटली राबवला त्याला प्रकार दिसतो, कारण एवढे वर्ष जर ह्याच्यामध्ये ॲजिटेशन चालली आहेत, लोकांनी जो हजारो पत्र दिलेली आहेत, तर कमिशनरांनी पब्लिक ॲडरन्स हा सर्वात उच्च न्यायालयाने मानलेला घटक आहे की कुठल्याही शासकीय प्रशासकीय गोष्टीमध्ये
जर पब्लिक डायरेक्टली अफेक्ट होत असेल आणि तशी पत्रव्यवहार तुमच्याशी होत असतील तर तुम्हाला पब्लिक ॲडरन्स खाली त्यांचं हिअरिंग घेणं, त्यांना त्यांच्या शंका कुशंका काय असतील त्याला निरसंगार करणे तुमचं काम आहे, कर्तव्य आहे. ते ओलांडलं गेलं. तिसरी गोष्ट याच्यात अशी आढळून आली की जी जागा आरक्षित लागते मिनिमम एका सर्व्हेमध्ये तेवढी ही जागा त्यांच्याकडे नाही. चौथा, हायवे लागून आहे. आणि पाचवं जे आता ह्यांनी साहेबांनी सांगितलं की ऑर्डिनन्स फॅक्टरी ही देशाचा दारू गोळा बनवते. जर उद्या काही विस्फोट झाला तर किवळेमध्ये काय दहशत होईल याचा कुठलाही अनुमान न घेता एखादी ऑर्डर सारखी जिद्दीला पेटल्यासारखं रेटवणं हे एवढ्या मोठ्या पदाला शोभत नाही. आता ते का करतायत ह्याचं कधी स्पष्टीकरण दिलं नाही. बाबा विकल्प जेव्हा राजकारणामध्ये असो, समाजकारणामध्ये असो किंवा आमच्या विधेचा असो, एक विकल्प लागतो ज्याने तुमच्या प्रश्न सॉल्व्ह होतात. तशा भरपूर जागा इथे आहेत जिथे ते अक्वायर करू शकतात, चांगल्या पद्धतीने करू शकतात. परंतु तसं काही दिसून आलं नाही, कारण एवढे वर्ष प्रयत्नशील राहून सुद्धा किवळेच्या नागरिकांना कुठलंही यश आलं नाही किंवा जे काही यश येतंय ते तात्पुरतं स्वरूपाचं येतं, परत आहे येरे माझ्या मागल्या सुरू होतं. मग कुठेच काही दाद दिली नाही गेली. त्यामुळे आम्ही सर्वोच्च उच्च न्यायालय जे राज्याचं आहे बॉम्बे हायकोर्ट याच्या याचिका दाखल करत आहोत आणि सगळे प्रश्न जे राबवले गेलेले आहेत गैरकानूनी पद्धतीने किंवा कुठल्याही पद्धतीने ज्याच्यामध्ये पब्लिकला ऍड्रेस न करता जे त्यांच्यावर थोपलेलं आहे याचा जाब आम्ही नक्कीच त्यांना विचारू. आणि आम्हाला आशा आहे की सर्वोच्च उच्च न्यायालय आमचं ऐकून घेईल आमची याचिका आणि निर्णय जो असेल तो सगळ्यांच्या भलीचा करायचा पुरा प्रयत्न करेल. हाच आमची विनंती उच्च न्यायालयाला. अजून काय आपल्याला प्रश्न विचारू शकता? याच्या आधी कचरा संकलन बाजूला हटवण्यासाठी आंदोलन झालं, उपोषण झालं, त्यावरती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काही चर्चा झाली. त्यावेळेस चर्चेमध्ये काय झालं? नाही, चर्चा तर खूप झाल्या आंदोलनाच्या याच्यामध्ये. बघा, पीसीएमसी ज्या इलेक्टेड बॉडी आहे, जनरल बॉडी, त्यांनी एक रेझोल्युशन प्रस्ताव पारित केलेला आहे, ठराव करून प्रस्ताव पारित केलेला आहे. तर तो मानलाच केला पाहिजे, कारण ती इलेक्टेड बॉडी लेजिस्लेटिव्ह बॉडी असते, तेच कायदे ठरवते. त्यात मातब्बर मंडळी म्हणजे पदावर असलेले एवढे मोठे दिग्गज उपमुख्यमंत्री त्यांनी भाषणामध्ये सांगितलं. त्याच्या अगोदर आप्पासाहेब बाणे त्यांच्याच भाषणात आहे, ते तो वैयक्तिक जाऊन भेटले. तर एवढे मातब्बर मंडळी जे आज लॉ मेकिंग बॉडीमध्ये आहेत त्यांनाही काय अनुभव असतात हो, असं तुम्ही नजरअंदाज करू शकत नाही. कुठेच कोणाला दाद नाही दिली, मग शेवटी संविधानिक हक्क अंतर्गत येतो कुठे? उच्च न्यायालयाकडे. तुमचा संविधानिक अधिकार आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे तुम्हाला. तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एक तर त्या ज्या घरं झालेली आहेत ही घरं मला वाटतं 50-60 लाखाच्या आसपास आणि वरचे फ्लॅट आहेत. काय ते कचरा बघण्याकरता आले होते का? आरोग्य किती, लहान पोरपोरी किती आहे, त्यांना जर आतमध्ये अँबियन्स दिलाय तर तो अँबियन्स तुमचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चांगला राहायला पाहिजे का कचरा आणून ठेवलं पाहिजे? आंदोलनाचा भाग आहे. बघा, आजकाल आंदोलनं ही होतच राहतात, पण आंदोलनं करून शेवटी मार्ग जाणार कुठे? तो कोर्टातच. मग शेवटचं पाऊल आम्ही कोर्टात घेतलेलंच आहे. आमच्या मते ते पहिलं पाऊल आहे, पण जनजागृतीमध्ये लोक म्हणतात की शेवटचं पाऊल आहे. कुठलाही विजडम ज्युडिशियल विजडम आहे आमच्या मते. अशी माहिती मिळते की सध्याचे जे आयुक्त आहेत त्यांचे कार्यकाळ संपलेला आहे, आता त्यांची बदली देखील अजून पेंडिंग अवस्थेत आहे. सर तो युपीएससीचा अशा परिस्थितीत काही निर्णय घेतले जातात, ते निर्णय लादले जातात की खरंच नागरिकांच्या विकासासाठी घेतले जातात असं तुम्हाला वाटतं? हे बघा सर, आता कसं असतं याच्यामध्ये, एक तर तुम्ही पहिला प्रश्न विचारला की त्यांची बदली बराच काळ झाली नाही. तसा हाऊस ही तुमचा फ्लोअरला नाहीये, ते तुम्ही बघू शकता. आज जवळजवळ महानगरपालिका किती वर्ष बरखास्त आहे. तुमचे बाकीचे जे लोक आहेत, तरुण मंडळी जे राजकारणामध्ये मोठ्या स्थानावर येऊ इच्छितात, ते तुम्हाला सांगू शकतील की इलेक्टेड बॉडीज नाहीये. तर त्यावेळी जर कमिशनर काही काळ जास्त राहिला तर ह्याचा अधिकार फक्त मुख्य सचिव महाराष्ट्र आणि युपीएससी चेअरमन यांच्याकडे अंतर्गत असतो. ह्या पॉलिसीज त्यांच्या सेंट्रल पॉलिसी चालतात. ह्याच्यावर मी काही टिप्पणी नाही करू शकत की ते अजून त्यांना एक्सटेन्शन देऊ शकतात. अजून 3 वर्ष त्यांना चांगलं वाटलं काम ते एक्सटेन्शन देतील. हे सांगू शकतो की ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय ते पब्लिकला समज करावा, त्यांच्याशी आदान प्रदान करावं, चर्चा करावी, कुठेतरी निरसंगार करावा, विकल्प बघावा. हट्टीपणा दाखवू नये. ब्युरोक्रेसीचं एक थोडंसं एक टूल आहे आपल्या देशामध्ये की ब्युरोक्रेसी हे आम माणसाची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गरजा दूर करायला आणले पाहिजे. तर हे ऑथॉरिटेरियन
ऑटोक्रेटिक वाटतंय, थोडंसं लादलं जातंय तुमच्यावर, कारण तुमची बॉडी इलेक्टेड आता नाहीये, सेशन हाऊस फ्लोअर हाऊस मी नाहीये तुमचा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काय तुम्ही तक्रारी केल्या सर? बफर झोन काय सर, आता आमच्याकडे काही लोक आहेत त्यांच्या बाउंड्री त्याच्यामध्ये आलेले आहेत SWT प्लांट. हो, दाद म्हणजे पोल्युशन बोर्ड जे महाराष्ट्र पोल्युशन खातं जे आहे ते ह्या टाउन प्लॅनिंग मध्येच एक खातं PCMCच्या बॉडीमध्ये आहे. ह्या त्यांच्या कंप्लायन्सेस आहेत, त्यांनी करावं. पोल्युशन खातं कसं काय, एअर पोल्युटर कोण आहे? तुमचाच कचरा चाललाय म्हणजे तुम्हीच एअर पोल्युटर आहात. उद्या बोलणार कसं तुम्ही? केंद्रीय प्रदूषण हा ते बफर बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्ड यांनी जर आक्षेप घेतला नाही, यात फक्त आयुक्त चुकीचे आहेत का बाकी? डेफिनेटली सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट ह्याच्या लागून आहे. आरोग्य खातं, नुसतं तुम्ही पोल्युशन जाऊ नका, आरोग्य खातं. इतके भयानक व्हायरसेस, कोविडचा व्हायरस हा नुसता अंतर्गत हवेत फिरला, हे तर माहेरघरच आहे. कचरा पेटी म्हणजे सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा व्हायरस, तो फक्त सीझननी येत जाईल. आरोग्य खातं आहे, तुमचं प्रदूषण खातं आहे, तुमचं एन्व्हायरमेंटल मेंटेनन्स खातं आहे, वॉटर पोल्युटंट आहे, बरेच सगळीच खाती. ह्याच्यामध्ये अप्रोच कधी आणलीच नाहीत लोकांनी पुढे. हे बघा, कमिशनर साहेबांना काय कमी अप्लिकेशन गेली आहेत? मी जवळजवळ माझ्या मते हजारोची संख्या पत्रव्यवहार बघितलेला आहे, कुठेच उत्तर दिलं नाही गेलंय. जर त्यांनी उत्तर दिलं असतं तर मी सांगू शकलो असतो की काय त्यांनी कंप्लायन्स केलाय का नाही. त्यांनी आपल्याला बोलवलं नाही, कधी आपल्याशी आदान प्रदान नाही केलं, म्हणून तर ही पाळी आली ना. तुम्ही जेव्हा एखादा विकल्प शोधता, तुम्हाला सहकार्य गावले देतील कधी? जेव्हा तुम्ही त्यांच्याशी रुबरू व्हाल. भेटायचंच नाही, दरवाजे बंद करायचे, मी म्हणतो कायदा, तर त्यांनी ते त्या सिच्युएशन डिटोरेट झाल्या. मी याच्यात कमिशनर चुकलेत का बरोबर हे नाही बोलणार. कायद्यामध्ये जे मला आढळतं मी ते हायकोर्टला जरूर अहो कुठलाही अहवाल नाही. जे दोन हो माहिती अधिकारापेक्षा पुरे ऍप्लिकेशन जर तुम्ही बघितलं तर ते गैरकानूनी कसं आहे याची नामांकी करून दिलेले आहेत. आणि मला म्हणते त्याचे की 500 पेक्षा जास्त पत्र त्यांच्याकडून केवढे या परिसरातून गेलेले आहेत. माननीय तरस साहेबांनी स्वपरिचय प्रश्न घेतलेला आहे. आप्पा वाढण्यासारखे मोठे दिग्गज नेते तिथे जाऊन कमिशनची मिटिंग घेऊन बसले, पण तिथे जात नाही आली. उपमुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री असताना त्यांनी पदावरही घोषणा केली की आम्ही नक्की पैसे घालू, तरी पण त्यांना दाद नाहीये. म्हणजे कुठे ना कुठेतरी असं तुम्ही म्हणा, टिपिकल ब्युरोक्रॅट. पाठीमागे एकदा मोर्चा झाला होता इथे, जेव्हा गजानन बाबर खासदार होते. हो, त्यावेळेला डॉक्टर नागकुमार कुंचगे आणि संजय कुलकर्णी यांनी त्यावेळेला तिथे जाहीर केलं होतं इथला डेपो आम्ही रद्द करू. नाही, त्याची आपल्याकडे काही लेखी पत्रिका नाहीये. हा जो PCMCचा जो जनरल बॉडीचा त्यांच्याकडे जो ठराव गेला होता तो हाच होता की इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं काही घडावं ज्यांनी सगळ्यांना तिथे आनंद घेता येईल. बरोबर आहे. त्याला त्यांनी अंतर्गत उत्तर आहेत त्याची, डेप्युटी डायरेक्टर प्लॅनिंगची, तो PCMC कमिशनर, की सध्या इथे जागा अवेलेबल नाहीये आणि विकल्पिक जागा गाववाल्यांना जर सांगितलं तर 100 जागेवर आणू शकतात. आहेत विकल्पिक जागा. बरं, बोलताना ते सरांच्या तोंडातून आले की काही लोक पुढे येत नाहीत. तर पुढे येत नाहीत म्हणजे नेमकं काय, त्यांचं काय? हा तुम्ही घरगुती प्रश्न नका विचारू, का ह्याच्यात मी नाही बोलू शकत. मी कायद्याने बोलू शकतो, कायद्याचं जे आहे. आता बरोबर, मी राजकीय नेता नाही. प्रश्न आहे की लोक पुढे येत म्हणजे त्यांना त्याची गरज नाहीये का, त्यांना कचरा डेपो पाहिजे. आणि माझं बोलण्याचं म्हणा तात्पर्य अशी काही जमीन मालकांच्या जागा जे त्या ठिकाणी कामाला आहे कॉर्पोरेशन, त्यांना समोर येता येत नाही. आता ज्याची जमीन आहे आणि तो तिथे सर्व्हिसला आहे, तो विचारा कसं काही पुढे. म्हणजे आयुक्तांचा जो स्वभाव आहे, आम्ही आयुक्तांकडे एक दिवस मिटिंगला गेलो, ऑनलाईन मिटिंग करत होते, आमची एक शब्द बोलले नाही. शिष्टमंडळ गेलो, त्यामध्ये आप्पांनी स्वतः फोन केला की आमची शिष्टमंडळ तिथे येते बसायला. आम्हाला आज सोडलं, आमच्या संग 2 मिनिट पण चर्चा केली. त्यांनी काय सांगितले, कचरा वाहतूक केंद्र तुम्ही 2-3 जागेचे बघून या आणि सर्वे केला. ज्या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्र आहे तिथं लोक वसत नाही. बरोबर बोलतोय ना, कुठेही लोक वसत नाही. या ठिकाणी आम्ही त्यांना म्हणलो की एखादा प्लॅन सँक्शन करताना तुम्ही तिथं बोर्ड लावा ना, सदर जागा कचरा वाहतूक केंद्राचा आरक्षित आहे. पण तो जर बोर्ड तिथं लावला असता तर हे जे बिल्डरने ज्या मोठ्या मोठ्या स्कीम केल्या त्याच्या लोकांनी प्लॅन घेतले नसते. ज्यावेळी आम्ही तिथं आंदोलन केलं
राजेंद्र तरस, धर्मांतर तंत्रपाळे, निलेश सर यांच्या माध्यमातून तिथं आंदोलन केल्यानंतर त्याच्या 5-6 बुकिंग तिथं झाल्या नाही. त्यांनी त्या आंदोलनाच्या गेटच्या समोर त्याचं ऑफिस त्यांनी लगेच बदललं. आता आम्ही त्याला 2-3 वेळा अप्रोच झालं की आम्ही कोर्टामार्फत चाललोय, ऑनर्स फॅक्टरी चिंचवड महानगरपालिका त्यांचं आमचं कायदा चाललाय, तर तो बिल्डर सुद्धा बाजूला झालाय. म्हणजे बिल्डरने सगळं विकून मोकळा झालाय. आज त्या ठिकाणी लहान लहान पोरांना आजारी पडायला लागली. इतकी वाईट अवस्था. आयुक्त म्हणतात इतका चांगला बनवणार आहे, पण त्यांना आम्ही 2-3 जागा सुचवल्या. आता आपला जो भाग आहे दरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरामध्ये महानगरपालिका काही जागा डेव्हलप केल्या, जसं काही क्रीडांगण तयार केलं. त्याला सांगितलं की मिलिटरीच्या इतक्या जागा पडलेल्या आहेत की आपलं जे स्मशानभूमीच्या पुढचा एक पट्टा दाखवला की त्या ठिकाणी जर तुम्ही कॉर्पोरेशनने त्यांना पत्रव्यवहार केलं तर त्या ठिकाणी ते होऊ शकतं, पण त्यांना इथंच करायचंय. तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका डिक्लेअर होण्यापूर्वी ते जे कोटेशन आहे ते टेंडर संपवायचं आणि त्यातून काहीतरी मोठा गबाड गोंधळ व्हायचे. आणि मी नाव घेऊन सांगतो की संजय कुलकर्णी नावाचा कॅरेक्टर आहे, तो इतका दादागिरी काय बोलतो की फोन केल्यानंतर सुद्धा आयुक्तांपेक्षा, आयुक्त तर आयएस अधिकारी ते थोडक्यात बोलतात, पण तो जास्तच बोलतोय. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी असे उद्योग झालेत, आता चरोलीचं साहेबांनी उदाहरण दिलं, महेश दादांनी तिथं आंदोलन केलं, इमिजिएटली आणलं. मग इथं काय, इथं स्वतः शंकर जगताप जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा सूचना केली की होऊन द्यायचं नाही. म्हणजे चरोलीला वेगळा न्याय आणि किवळ्याला वेगळा न्याय. आता काही लोक पुढे येत नाही, त्यातले कामगार पुढे येत नाही, राजकीय लोक पुढे येतात, त्यांचं ऐकलं जात नाही. म्हणजे खासदारांचं ऐकत नाही, आमदारांचं ऐकत नाही. आणि या ठिकाणी कुस्ती संकुल सुरू करा, एखादं क्रीडांगण चांगलं करा, वाचनालय सुरू करा, ज्येष्ठ विरोधा केंद्र. आज आपलं गाव आहे ना, मी दरवेळी सांगतो किवळे गाव ग्रामपंचायतच आहे. अजून तुम्ही रोडच्या पलीकडे जावा, रावेत सगळ्या सुविधा आहेत, अलीकडे काहीच नाही. याला कारणीभूत पूर्वी असलेले अशिक्षित लोकप्रतिनिधी की त्यांना डीपी कळत नाही. डीपी कसा असतो, ऑब्जेक्शन किती वेळा घ्यायला लागतं. ज्या दिवशी महानगरपालिकेमध्ये गाव गेलं आणि आरक्षण पडल्यापासून मी स्वतः पाठपुरावा करत आहे. माहिती अधिकाऱ्यांनी इतके कागदपत्र गोळा केले साहेब, महाराष्ट्र प्रदूषण खात्याला सुद्धा पत्र दिलेले. तुम्ही आता जे बोललंय शिवाजीनगरला ऑफिस आहे, अजिबात त्यांच्याकडून मी सुद्धा पत्र व्यवहार झालेला आहे. पण महानगरपालिका इलेक्शन होण्यापूर्वी हे सगळे टेंडर संपवून मोठा घोटाळा करण्याच्या तयारीत. आणि याला एकच माणूस आहे, संजय कुलकर्णी. माझा त्याच्यावर आरोप, आपलं गाव लोकप्रतिनिधी चांगले न भेटल्यामुळं ज्या ठिकाणी डीपी डिक्लेअर होतो त्याच्यावर मीटिंग मध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, त्यामुळे ही परिस्थिती झाली. आज आपल्याला चांगलं स्मशानभूमी पण नाही, विषयाचं विषयांतर करतोय, चांगली स्मशानभूमी पण नाही. आणि कचरा वाहतूक केंद्र पुढे टाकले की ज्या ठिकाणी लोक वसत. पहिला पण थेरपा हॉस्पिटलच्या समोरच होतं, त्या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर तेच म्हणतो, एका ठिकाणी एक नाही आणि दुसऱ्या ठिकाणी नाही का असं थेरपा हॉस्पिटलच्या समोर. हो, म्हणजे लोक वसाहतीत. आणि ही जेवढी आरक्षण आत्ताची पडलेली आहे, नागरिकांचा कुठलाही विचार केला नाही, पटापट आरक्षण टाकत बसल्यात. आता साधं उदाहरण सांगतो, एक माहिती अधिकार पत्र मी दिलं एक कुणाला, महाराष्ट्र शासन नगर रचनेला, की तुम्ही संबंधित आरक्षण संदर्भामध्ये उच्च सराव पत्रावर केलं काय. त्यांनी पत्र लिहिताना माननीय व्यवस्थापक, आपण कोण पत्र पाठवून दिलं, पत्र त्या खात्याला भेटलंच नाही, काय उत्तर देणार ते. म्हणजे शासन नगरपालिकेत गेला, त्याचा डीपी प्लॅन साधारणतः 2000 मध्ये तयार झाला. आणि महानगरपालिकेच्या अत्यंत नालायकपणामुळे केविला सोसायटीच्या 700 फ्लॅट धारकांना त्याचा फटका बसतोय. एवढं मोठं जर कचरा डेपोचं आरक्षण त्या ठिकाणी होतंय, तर शेजारीच एवढ्या मोठ्या केविला सोसायटीला परवानगी देण्याची काही गरज नव्हती. तेव्हा बिल्डरला सरळ सांगायला पाहिजे होतं की इथं कचरा वाहतूक केंद्र आहे, तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त आणि केविला बिल्डिंगचा जो हे आहे, म्हणजे ज्यांनी निर्माण केली तो बिल्डर, या दोघांच्या संगमताने 700 फ्लॅट धारकांची फसवणूक झालेली आहे. यामध्ये सगळ्यात मोठा नालायकपणा नगरपालिकेचा आहे आणि त्या आयुक्तांनी मान्य करायला पाहिजे. त्याचा नालायकपणा झाल्यामुळे तो जबरदस्तीने त्या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्राची निर्मिती करते, लोकप्रतिनिधीचं ऐकत नाही.
सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितल्यानंतर बारणे साहेबांनी त्यांचं ऐकलं नाही. या चिंचवड विधानसभेचे आमदार सन्माननीय शंकरभाऊ जगताप यांनी सांगितलं ऐकलं नाही. आंदोलनकर्त्याचं ऐकलं नाही. शेवटी आम्हाला आता पर्याय हायकोर्टाचा आहे आणि हायकोर्टाच्या माध्यमातून सन्माननीय आमचे जे प्रसिद्ध ऍडव्होकेट आहे कुलकर्णी साहेब, ऍडव्होकेट देशपांडे साहेब आणि देशपांडे साहेबांच्या माध्यमातून आमचे सर्व लोक सोसायटीचे या ठिकाणी हायकोर्टात गेलेले आहे. या ठिकाणी कोणी, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर करतो, 700 फ्लॅट धारकांचा नव्हे तर आजूबाजूचे जे सोसायटी आहे, आजूबाजूचे जे बैठे घर आहे, आजूबाजूच्या जागा आहे, त्या सगळ्यांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीने राजकारण करू नये. माझी हात जोडून विनंती की हा राजकारणाचा विषय नाही आहे, हा भावनिकतेचा विषय आहे. कारण का राजकारण हे 3 महिन्याचं असते, 2 महिन्याचं असते, 15 दिवसाचं असते, पण त्या लोकांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहायचं आहे. आम्ही राजकारण करते 2 मिनिटं काहीतरी करून जाऊ आणि त्या सोसायटीच्या लोकांना त्याचा म्हणजे त्याचं हे भोगा लागेल असं होता कामा नये. हायकोर्टाच्या माध्यमातून देशपांडे साहेबांनी जे तयारी केलेली आहे, कारण का व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जेव्हा सर आम्ही तुमचं ऐकलं त्या सोसायटीमध्ये अत्यंत सुंदर मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. आम्हाला आशा आहे की हायकोर्टाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळणार. अम्युनिशन डेपो तिथं आहे. अम्युनिशन डेपोच्या जीएमनं त्यांना पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा प्लॅन होऊ नये. कारण का घुसखोरी या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे हे आहेत बाहेरचे जे घुसखोर आहेत ते कचरा वाहतूक केंद्राच्या माध्यमातून पण येऊ शकतात, इतर माध्यमातून पण येऊ शकतात आणि अम्युनिशन डेपो असल्यामुळे फार मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे सगळं काही असताना आयुक्त का जिद्दीला पेटला हे मला कळायला तयार नाही. प्रशासन, तो कुलकर्णी नावाचा जो हरामखोर माणूस आहे त्याला काही कळत नाही का तो मग तो कचरा वाहतूक केंद्र त्या ठिकाणी होणार. बऱ्याच काही पर्यायी जागा कुंडलिक आंबले साहेब असतील, भोसले साहेब असतील यांनी पर्यायी जागा दिलेल्या आहेत. कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून खासदार साहेबांनी सांगितलं, बारणे साहेबांनी की कॅन्टोन्मेंटची जागा पाहिजे असेल तर ते उपलब्ध करू. शंकरभाऊ जगताप यांनी सांगितलं की आम्ही जागा शोधून तुम्हाला देऊ. या सगळ्या गोष्टी असताना जर एवढा मोठा जर निर्णय लोकांच्या विरुद्ध जर महानगरपालिका घेत असेल तर महानगरपालिकेला सबक शिकवण्यासाठी या देशामध्ये भारतीय घटनेप्रमाणे सर्वोच्च कुठलं जर पद असेल तर सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळणार. आम्ही याच्यात कुठलंही सर देशपांडे सर याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही करणार नाही. या ठिकाणी माझे सहकारी निलेश भाऊ तरच असतील, राजेंद्र भाऊ तरच असतील, श्यामजी भोसले सर असतील, कुंडलिक आंबले सर, सोसायटीचे रांडे पाटील जे असतील. सर आम्हाला जर तुम्ही सांगितले की आता या ठिकाणी आंदोलनाची गरज आहे, आम्ही निर्णायक आंदोलन करू, तुम्ही सांगितलं आंदोलनाची गरज नाहीये, आम्ही आमच्या पद्धतीनं चाललेलं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं या ठिकाणी पत्रकार बंधूंना विनंती करतो की आमच्या सोसायटीवर, केवीला सोसायटीवर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाचा राजाराम नगर या ठिकाणी अन्याय झालेला आहे, त्या परिसरामध्ये अन्याय झालेला आहे. अन्यायाची वाचा आपण फोडावी आणि ह्या आयुक्ताचं भांडफोड करावी. त्या संजय कुलकर्णी कोण असेल तो हरामखोर त्याचे तुम्ही भांडफोड करावी आणि आमच्या जनतेला त्या ठिकाणच्या लोकांना न्याय द्यावा, या ठिकाणी एवढीच विनंती करतो. आज या ठिकाणी सर्व पत्रकारांचा प्रथमतः मी धन्यवाद करतो, कारण की हा किवळ्याचा मुख्य विषय. जेणेकरून आपण जर बघितलं तर किवळ्यामध्ये आपण जर बघितलं कोणत्याही प्रकारचे आरक्षण त्या ठिकाणी डेव्हलप नाही. हा कचरा संकलनाचं आरक्षण काय इतकं डेव्हलप करण्यासाठी आयुक्त असेल किंवा संजय कुलकर्णी असतील, त्या आयुक्तांच्या वरची भाषा बोलतात ते. कारण की त्यांना वाटतं की पिंपरीचं तर महानगरपालिकेचा आयुक्त आहे, त्यांनी ज्या आमच्या किवळे भागाला जो त्रास द्यायचं काम केलं, खऱ्या अर्थानं या ठिकाणी बिल्डर जो आहे त्यांनी पण त्या ठिकाणी फलक लावून त्या ठिकाणी त्यांनी ते फ्लॅट विक्रेते करायला पाहिजे. परंतु तसं न करता या ठिकाणी पूर्ण 600 फ्लॅट आहे त्यांना त्यांनी फसवणूक केलेली, जेणेकरून लोकांनी त्या ठिकाणी फ्लॅटच बुक केले नसते. ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस त्या ठिकाणी कळलं की या ठिकाणी कचरा डेपो, अक्षरशः त्या ठिकाणी लोकांनी फ्लॅट बुक केलेले ते रिटर्न चेक घेऊन आले. त्याच्यामुळं आपण जर ही कल्पना दिली असती त्यांनी तर हे लोक या ठिकाणी फसले नसते. कारण की हा माणूस जो आहे तो सर्वसामान्य माणूस आहे. या ठिकाणी किवळ्यातून मुख्य रस्ता जो येतो शक्तीभक्तीहून प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी किंवा लहान मुलं असतील, स्कूल बस असतील त्या ठिकाणी जातात. कारण की आपण जर बघितलं तर आता जरी थोडा जरी माणसाला जरी सर्दी जरी झाली तर 5 मिनिटात दुसऱ्या माणसाला व्हायरल होतं. त्याच्यामुळे आपण याची कुठेतरी दक्षता घेतली पाहिजे. आपण मेन मूळ तोंडावर जर कचरा संकलनचं जर कार्य करत असेल तर ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी ट्रॉफिकची पण समस्या होती. त्यानंतर नागरिक तिथून काम येत जात असतात. त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक आहे शक्तीभक्तीला जाण्यासाठी, दुर्गा टेकडीला जाण्यासाठी. जर लोकांना जर सकाळी बाहेर पडल्यानंतर जर आजारी पडण्यासाठी जर तुम्ही मार्ग निवडत असाल तर ते चुकीचं आहे. आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या बाजूला फॅक्टरी, तर उद्या कोणती मोठी घटना घडली तर त्याला जबाबदार पण म्हणजे महानगरपालिका केंद्रापेक्षा पण मोठी का, हा एक प्रश्न मोठा निर्माण होतो. जर आपण जर बघितलं आजूबाजूला आपल्या धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते तर या कचरा संकलनाची गरज नाही.
हे पालिकेच्या का लक्षात येत नाही? त्याशिवाय त्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून त्या ठिकाणी त्यांना लेटर देखील गेलेले. तुम्ही एवढे जिद्दीला का पेटलात मला तेच कळत नाही. आणि त्याचं काय नक्की काय, आम्ही जर तुम्हाला प्रश्न विचारले असेल एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून, सर्वसामान्य जनता म्हणून एवढे पत्र व्यवहार केले, एकाही पत्राचं त्या ठिकाणी उत्तर नाही. म्हणजे इथे लोकशाही का हे काय आहे आम्हाला काही कळत नाही. कारण की नागरिकांना आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्सचा मोबदला तुम्ही आजारपणात देणार आहे का, हे मला त्या पालिकेला विचारायचं. कारण की महानगरपालिका ज्यावेळेस आपल्या भागामध्ये जे आरक्षण डेव्हलप करतात त्यामध्ये हा मुख्य आरक्षण कर संकलन हा का त्यांनी करायचं. याची आमच्या इथं बघा तसं बघायला तर क्रीडांगण नाहीये, गार्डन नाहीये, हॉस्पिटल नाही मोठं, तर या सुख सुविधा तर मुळात नाहीच आहे. आमचं गेले 30 वर्ष झालं गाव आमचं महानगरपालिकेमध्ये गेलं, अजून सुद्धा खेडेगावासारखे आपल्याला दिसतं फक्त मुख्य रस्ते या ठिकाणी प्रमुख अधिकारी जातात त्याच्यामुळे मुख्य रस्ते व्यवस्थित करतात. जर आपण खरी परिस्थिती बघितली तर ड्रेनेज फुटलेले, रस्ते नीट नाही, नाले ओपन आहे, म्हणजे इतकी परिस्थिती भयानक आहे. तुम्ही तिकडे का दुर्लक्ष करून इकडे काय एवढं लक्ष देतात का? तर संजय कुलकर्णीला जे थोडंफार भेटणार आहे महानगरपालिकाचे इलेक्शन व्हायच्या त्यांना जे टेबल खालून किंवा टेबलवरून कसं पण भेटणार आहे त्याच्या मागे ते लागलेत. कारण त्यांना ते टेंडर पूर्ण करायचंय. ते टेंडर पूर्ण नाही झालं तर तो टेंडर पैसे परत जातील. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. म्हणजे इतर भागात ओपन जागी कचरा त्या ठिकाणी डेपो होते, कचरा डेपो कॅन्सल होतो आणि कचरा संकलन कॅन्सल होत नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. कारण की ज्या मुख्य रस्त्यावरून आपण सर्वजण जाणार आहोत या ठिकाणी असं नाही की किवळ्यातले नागरिक जाणार आहे, पूर्ण पिंपरी चिंचवड शहरातले नागरिक त्या ठिकाणी जाणारे, मुंबईवरून येणारे लोक त्या ठिकाणून जाणारे. तर ही धोकादायक लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. प्रथमतः त्याच्यासाठी आयुक्तांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला जर कोर्टापर्यंत जाण्याच्या वेळच नव्हती येऊन द्यायला पाहिजे, परंतु ती वेळ आणलेली, आम्ही नक्कीच निकाल आमच्या बाजूने होईल ही मला अपेक्षा आहे. आणि हे सर्व नागरिकांच्या वतीने मी आपल्याला सांगतो की आम्ही कचरा संकलन या ठिकाणी बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही. सामान्य लोकांचं लोकहित आयुक्तांना कळत नाही. तुम्ही कुलकर्णी साहेबांचं नाव घेताय, पण यामध्ये एक आयुक्त साहेबांची मुख्य संमती आहे अशा गोष्टीला. लोकहितच जर का त्यांना लक्ष देत नाही, प्रत्येक वेळेस सामान्य लोकांना कोर्टाचीच पायरी चढवावी लागत असेल, आयुक्त नेमकं काय करतात त्याच्यावर तुमचं काय? मी तुम्हाला सांगू का, कोणतं पण आरक्षण किंवा कोणता देखील रस्ता असेल किंवा कोणतं पण आरक्षण आपल्याला निर्माण करायचं तिथल्या नागरिकांचं त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे. संबंधित जो अधिकारी त्यांनी आपल्याशी बोललं पाहिजे. असं मूग घेऊन याच्यावर आपल्याला आरक्षण लादलं नाही पाहिजे, हे त्यांची चुकीची भूमिका आहे. कचरा संकलनाचा हा मुद्दा आहे. एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयुक्तांचा जो कारभार आहे हे आहे. सामाजिक कार्यकर्ते एका पक्षाचे तुम्ही नेते म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आयुक्तांना काय सांगू इच्छिता? आयुक्तांना सांगा की तुम्ही नागरिकांना विश्वासात घ्या. त्या ठिकाणी आता इथे ह्या ठिकाणी कोणतेही नगरसेवक नाही. प्रथमतः आपण नागरिकांना तिथले जे लोक वस्ती त्या लोकांना विचारात घ्या. त्या ठिकाणी त्यांच्यावर ज्या आपण चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात त्या थांबवल्या पाहिजे. ज्या चुकीच्या पद्धतीने आरक्षण लादतात ते थांबवलं पाहिजे. तिथले लोकसंख्या किती ते आपण बघितली पाहिजे. त्या लोकांशी अधिकाऱ्यांना बोलायला लावा. तुम्ही नका, तुम्ही आधी मोठे अधिकारी आहेत तर तुम्ही नका, तुमच्या खाली जे छोटे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पाठवा आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्या आणि त्यातून ते निवारण करा त्या प्रश्नाचं. नमस्कार, मी राजेंद्र बाळासाहेब तरस, किवळे सर्वे नंबर 66 या ठिकाणी कचरा संकलन केंद्राचं आरक्षण महानगरपालिकेने गेल्या अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी नागरिकांच्या लादलेलं आहे. आणि हे लादलेलं असताना या ठिकाणी केविले नावाची एक मोठी 700 फ्लॅटची सोसायटी त्या ठिकाणी वास्तव्य झाली असून त्या ठिकाणी नागरिक अनेक गेल्या काही वर्षापासून राहायला आलेले आहेत. परंतु आज नागरिक राहायला आल्यानंतर त्या ठिकाणी ते आरक्षण महानगरपालिकेने विकसित करण्याचं ठरवलेलं आहे. सर्वप्रथम आज महानगरपालिकेची जे इतर टेंडरिंग प्रक्रिया चालते त्याच्यामध्ये 80% 75 ते 80% आरक्षित जागा ताब्यात आल्याशिवाय त्याचं टेंडर होत नाही. यांनी 48% जागा ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी त्याचं टेंडर केलेलं आहे. सगळ्यात पहिलं त्यांनी ही चुकीची भूमिका त्या ठिकाणी राबवायचं काम चालू केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, आज महानगरपालिका या ठिकाणी कचरा संकलन केंद्र करण्याचा घाट पोलीस बळाचा वापर करून अतिशय ताकदीने या ठिकाणी काम करते. त्याच दृष्टीने विकासाच्या बाबतीत आपण जर पाहिलं गेलो तर किवळे विकास नगरमध्ये महानगरपालिका असेल, संबंधित सर्व प्रशासन असेल व सर्व माजी नगरसेवक असेल यांनी महानगरपालिकेच्या वतीनं किवळे भागामध्ये एक क्रीडांगण नाही, नाणे पार्क नाही, विरंगुळा केंद्र नाहीये, एक हॉस्पिटल नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एक साधा म्हणजे महानगरपालिकेचं एक मुतारी सुद्धा नाहीये की ज्येष्ठ नागरिकांना त्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि या सर्व गोष्टींचा त्यांना विसर पडलेला असून व कचरा संकलन केंद्र विकसित करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी ते बांधण्याचं काम चालू केलेलं आहे. मी प्रथमतः आयुक्तांचा त्या ठिकाणी निषेध करेल, कारण
तुम्ही कचरा संकलन केंद्र आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी लादताय, परंतु त्याच्या कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण कुठल्याच केलेल्या नाहीयेत। आणि जर तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं होतं तर त्याचा त्या आरक्षण क्रमांक असेल किंवा त्या ठिकाणी संबंधित त्या जागेवरती बोर्ड लावणं गरजेचं होतं की या ठिकाणी आरक्षित जागा आहे, ती कचरा संकलन केंद्राची आहे। तर त्यावेळेस त्या ठिकाणी नवीन जे राहायला आलेले नागरिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलेले याचे त्या सदनिका ह्या लोकांनी घेतलेल्या नसतात, त्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। महानगरपालिकेच्या जे टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील, बांधकाम परवान्याचे असतील, यांनी जे किवळ्याची जी शिव होती आणि त्या ठिकाणून पांदन रस्ता गेलेला होता ते पूर्णपणे सरकवून या किवळे भागात हद्दीत टाकली व त्या ठिकाणी जे काही 1-1, 2-2 गुंठ्याचे लोकांचे प्लॉट गेलेले आहेत आणि ते जबरदस्तीच्या बळावरती त्यांनी त्या ठिकाणी रोड असेल, आरक्षण असेल, अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी हे केलेले आहे। आज आपण पाहतो पुनावळ्यासारख्या ठिकाणी त्यांनी कचरा मोठं हे होतं केंद्र होतं त्याचं रद्द केलेलं आहे। मग मला सांगा, आज दाट लोकवस्तीमध्ये महानगरपालिका हे कचरा संकलन केंद्र करण्याचा घाट घालते? तुम्ही पाहायला गेले तर आज महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये 2 ते 3 ठिकाणी प्लांट आहेत, परंतु त्या ठिकाणी नागरी लोकवस्ती नाहीये। कुठेतरी एक गावाच्या कडेला आहे, कुठेतरी नदीच्या कडेला आहे, असे त्यांनी ते SWD चे प्लांट त्या ठिकाणी उभे केलेले आहेत। मग या दाट लोकवस्तीमध्ये करण्याचं कारण काय? आता ही सगळी परिस्थिती आपण पाहिली तर हे जवळजवळ 9 कोटी रुपयाच्या आसपास हे टेंडर गेलेले, त्यांनी त्याची निविदा काढलेली आहे। आणि हे काढलेले असताना जे काही अधिकारी आहेत हे टेंडर त्यांना त्यांच्या वेळेत पूर्ण करायचे, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करतात आणि काम सुरू ठेवतात। ते गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेत, अनेक वेळा आयुक्तांना भेटलेलं आहे, परंतु आयुक्त त्यांच्या मगरुरीमध्ये हेकेखोरपणा, जसे आपण म्हणतो हुकुमशाही आहे, त्या पद्धतीत ते काम करतात आहेत। आणि आम्ही हे सर्व करत असताना आंदोलन केलं, आंदोलनाच्या वेळी त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने तर कोण आमच्याकडे आले नाही, परंतु आम्ही काही राजकीय ताकद वापरून त्या ठिकाणी ते आहे ते काम स्थगित केलं व थांबवलं। परंतु आपल्याच भागातील काही दुष्ट मंडळी ज्यांना महानगरपालिकेने त्या ठिकाणी आरक्षण टाकले हे माहिती नाही आणि जे पदावर काम करत होते 2017 ते 22 मध्ये या ठिकाणी पदावर काम करत होते, त्यांना त्या ठिकाणी आरक्षण काही टाकलेलं माहित पण नव्हतं। आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, या नगरसेवकांना 2017 ते 22 मध्ये संबंधित जर चुकीचं आरक्षण माहित नव्हतं, परंतु त्यांची जबाबदारी होती की आपल्या भागात कुठं काय कुठल्या प्रमाणात आरक्षण हे त्यांना माहिती करून घेणं गरजेचं होतं। ते माहिती करून घेऊन जनरल बॉडीमध्ये ठराव करून राज्याच्या नगर विकास खात्याला, मुख्यमंत्र्यांपर्यंत याचे महानगरपालिकेत रद्दचा ठराव करायचा, हा ठराव वरती पाठवायचा, ठराव वरती पाठवून तिथून रद्द करून घेऊन महानगरपालिका आयुक्त नगराच्या सगळ्यांना द्यायचा। अशा प्रकारे आरक्षण रद्द करून घेऊ शकत होते हे, परंतु यांना आरक्षण, डेव्हलपमेंट प्लॅन, डीपी काही समजतच नाहीये आणि अशा अनपढ लोकांमुळे आपल्या भागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता सुद्धा हे लोक जे काही आम्ही करतोय, जे काही लढा उभा केलेला आंदोलनाच्या माध्यमातून म्हणा किंवा जनजागृती करून म्हणा, आम्ही ज्या ठिकाणी हे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात लढा उभा केलाय, कुठेतरी नागरिकांना फोन करणं, त्याच्यामध्ये त्यांना सांगणं ह्याच्यात राजकारण आणतात आहे, या सगळ्या गोष्टी होतात आहे। राजकारण जर या गोष्टी आम्ही आणत असतो तर यापूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात इथं घडामोडी घडल्या असत्या आणि आम्हाला राजकारण जर आणायचं असतं, आमचा हेतू साफ असता, नसतं साफ, तर आम्ही कोर्टापर्यंत वकील साहेब व सगळ्या गोष्टी केल्या नसत्या, कारण आम्ही नागरिकांची दिशाभूल केली असती। परंतु जी लोक ह्याच्यामध्ये जे काय ढवळाढवळ करतात आहे, त्यांच्या हातात पद असताना हे सगळं करू शकत होते, परंतु आज नागरिकांपर्यंत जाणं, कुठेतरी त्यांना कॉल करून ढोस देणं, काहीतरी त्यांच्यापर्यंत वेगळ्या प्रकारच्या कानामध्ये आमच्या बाबतीत टाकणं आणि या सर्व केविला कुटुंब असेल, आजूबाजूचे सर्व नागरिक असेल, यांच्यामध्ये जी एकी होती त्याच्यात कुठेतरी फूट पाडून आणि ह्याचाच फायदा महानगरपालिकेने घेऊन त्या ठिकाणी आता ते काम सुरू केलंय। परंतु ज्यावेळेस ह्याच्यात एकी होती त्यापर्यंत त्या ठिकाणी महानगरपालिकेची डेअरिंग झाली नाही काम सुरू करण्याची। जसे 2 ग्रुप झाले त्याच्यानंतर या लोकांनी हा सगळा महानगरपालिकेने घाट घातलाय। परंतु आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतोय, आम्ही आज महानगरपालिका बाळाच्या जोरावर जे काय करत असेल ते करत असेल, परंतु आम्ही न्यायालयीन लढा आता ठिकाणी सुरू केलेला आहे आणि ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या महानगरपालिकेने त्याच्यावरती चुकीवरती बोट, आम्ही हे सगळं त्या गोष्टी लक्षात घेऊन कोर्टाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून हे 100% आरक्षण या ठिकाणी आम्ही स्टे आणून रद्दच करणार, त्याशिवाय शांत बसणार नाहीये। येत्या भविष्यकाळात हा लढा मोठ्या प्रमाणात झालेला दिसेल आपल्याला।